आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता दादरमधील प्रसिद्ध अशोक वडापावलाही बसली आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याअभावी गेल्या 7 दिवसांपासून अशोक वडापाव सेंटर बंद आहे। त्यामुळे अशोक वडापावचे मालक चिंतेत सापडलेत आणि त्यामुळे ग्राहकांचाही हिरमोड होतोय। अशोक ठाकूर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर, काय सांगाल की अशोक भाऊ, काय सांगाल की किती मोठं संकट आहे? संकट प्रत्येकावर आलेलं आहे, आमच्यावर सुद्धा आलेलं आहे। तुम्ही आता जे मागाशी ते बोललात की गोरगरिबांसाठी सुद्धा वडापाव हा पोटाचा अंगारा बुजवणार आहे। याच्यावर कित्येक लोक आपली पोटं भरून आपला पोटाचा अंगारा बुजवून राहतात। आज त्यांची सुद्धा वांदे झालेले आहेत आणि आम्हाला मदत करावी बाबा। हप्त्यातून 3 गॅस नाही पण 4 गॅस काहीतरी देऊ। बरे दिवसभरामध्ये गॅस सुरून आमचा धंदा व्यवसाय न करू, हाफ करू, पाहिजे तर 6 दिवस चालतो, 4 दिवस करू। इलेक्ट्रिक इक्विपमेंट किंवा इंडक्शन असं आम्ही शोधतो, बऱ्याच गोष्टी शोधतोय। आता हळूहळू आम्हाला पण काळाच्या अनुसार स्वतःमध्ये बदल घडवायलाच लागेल। एका व्यवसायात 15-16 कुटुंब चालतात, त्या लोकांनी डोमेस्टिक गॅस तरी कसा विकत घ्यावा। पुण्याच्या खेड तालुक्यातल्या चाकणमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना अक्षरशः 8 ते 10 तास रांगेत उभं राहावं लागतंय। धक्कादायक म्हणजे गॅस एजन्सीच्या कार्यालयाला टाळं ठोकून एजन्सी धारकच गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। एजन्सीची चौकशी करून काळा बाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी आता प्रशासनाकडे करण्यात आली आहे। मला गॅस नाही मिळत, 3 दिवस झाले येते त्याला। हा 3 दिवस येते बघा, 8 वाजता येते, 4 वाजता जाते बघा। वाट बघून जाते, बंदच आहे टेपरी। आणि आमचे छोटे छोटे आता मुलं आहेत, शाळेला जातात, त्यांची एक्झाम आहे, ते काय करणार आहेत आता? त्याचा पुढे त्यांना काय द्यायचं? आम्ही गावाला कसं जायचं? मुलांची आता पेपर आहेत, काय करावं आम्ही? आणि असंच रोज लाईन असते आणि वापस जातो। जळगावच्या होलसेल बाजारात इंडक्शन आणि इलेक्ट्रिक शेगडीचा तुटवडा झालाय। इलेक्ट्रिक शेगडीची मागणी वाढली असून शेगडी मिळत नसल्याची माहिती आता विक्रेत्यांनी दिली आहे। नागरिकांना गॅस सिलेंडर मिळत नाहीये, तर एकीकडे बाजारात इंडक्शन आणि इलेक्ट्रिक शेगडीचाही तुटवडा पडलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधींनी। आपण आता जळगावच्या मार्केटमध्ये आहोत आणि आपण जर विचार केला तर हे होलसेल मार्केट आहे। या ठिकाणी इंडक्शन असेल किंवा इलेक्ट्रिक शेगडी असेल हे होलसेल दरात या ठिकाणी मिळत असतात। मात्र या ठिकाणी देखील आता इंडक्शन असेल किंवा इलेक्ट्रिक शेगडीचा जो आहे तुटवडा जाणवताना पाहायला मिळतो आहे। पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्यांना डीलरकडून माल मिळत नसल्यामुळे मालाचा या ठिकाणी शॉर्टेज आलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता इंडक्शन असेल किंवा इलेक्ट्रिक शेगडी असेल याचा देखील आता या ठिकाणी तुटवडा जाणवायला लागलेला आहे। ऑर्डर देऊनही गेल्या 8 दिवसांपासून माल नसल्याने आता या ठिकाणचे जे आहेत विक्रेते हे देखील अडचणीत सापडलेले आहे। तर दुसरीकडे आता किमती देखील वाढलेल्या आहेत, मात्र किमती वाढलेल्या असून देखील माल मिळत नसल्याने आता विक्रेते देखील या ठिकाणी अडचणीत सापडल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेंनी सोलापूरच्या माढा तालुक्यात पाहणी केली आहे। अमेरिका इराण युद्धामुळे निर्यात होणाऱ्या केळी, द्राक्ष आणि डाळिंबाचं मोठं नुकसान झालंय। सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी प्रतिक्रिया फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेंनी दिली आहे। शेतकरी असतील, त्याला विकणारे जे लोक आहेत हे सर्वच अडचणीत आलेले आहेत, परंतु आम्हाला शासनाच्या माध्यमातून जेवढे जास्तीत जास्त योगदान ह्या शेतकऱ्यांना फळपीकवाल्यांना देता येईल तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय। आज आम्ही याच ठिकाणी आलेलो आहे, काही बागांची पाहणी करतोय आणि त्यातून आम्हाला निर्णयाकडे यायचं आहे की शेतकरी जगला तर देश जगल, ही जी काय आमची संकल्पना आहे त्या माध्यमातून आज आमचे अधिकारी, आम्ही, आमचे कार्यकर्ते यांना सगळ्यांना घेऊन या बागांची पाहणी करतो।